नमस्कार, मी खंदाडे गोपाल ज्ञानोबा। माझं घर त्यांच्याकडे 11 महिने 2022ला दिलेलं होतं, जे की 11 महिन्याच्या करारावरती। कुणाकडे? तुकाराम भालके, BDO अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे 11 महिन्याच्या करारावरती दिलेलं होतं। त्यानंतर 16 महिने झाले त्यांनी घर सोडलेलं नाही। वारंवार विनंती करून ते म्हणत होते की माझी 3 महिन्यात बदली होणार आहे, सोडतो, मी तुमच्या मुलासारखा आहे। त्याच्यामुळे ते आमच्या वडिलांनी पण म्हणले ठीक आहे, राहू द्या। ते संदर्भ त्यांनी त्यांचे ज्युनियर ते भालके म्हणजे भोसले साहेब ते त्यांच्या सोसायटीतलेच असल्यामुळं आम्ही त्यांचा मान राखून ठेवलं। शेवटीमध्ये आमच्याकडे कानावरती चर्चा आली की ते घर घेणार आहेत आणि आम्हालाच विकायला लावणार, मी तसं करणार आहे। पण आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललो की साहेब खाली करा आणि आमचं असं आहे, मी स्वतः येऊन राहायला येणार आहे, ते बाकी जे आहे ते गोष्टी तुम्ही बघून घ्या, 2-3 महिन्याचं आहे त्याच्यामध्ये। तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करायची म्हणजे मी काही घर खाली करणार नाही, तुम्हाला काय जे बेकायदेशीर मार्ग वापरायचे त्याला मी समर्थ आहे आणि तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला काय जो दबाव आणायचा तो दबाव आणा। आणि मी सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे। जर दाद मागण्यासाठी कुणाकडे गेलो होता? मी सुरुवातीला गेलो SP साहेबांकडे, CO साहेबांकडे, आज आत्ता जस्ट मी अमित भैयांना पण दिलो, त्यांनी पण आश्वासन दिले की ते जातीने लक्ष देतील याच्यामध्ये, ते दिलेलं आहे। आणि आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी जेव्हाही गेलेलो आहे त्यांचा प्रत्येक वेळेस वेगवेगळी केस आलेली आहे। आत्ता खंडणीची केली आहे आणि पूर्वी त्यांनी विनयभंगाची केलेली आहे माझ्या मोठ्या भावावरती आणि मावस भावावरती अमित रेड्डीवरती। जाणून बुजून ते याच्यामध्ये प्रत्येक विनाकारण कुणालाही गोतवत आहेत। आणि परवाच्या दिवशीचा प्रकार जो आहे ज्याच्यामध्ये संतोष बेंबडे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं कुठेही नसताना विनाकारण त्यांनी संबंध त्यांचा गोवण्याचा प्रयत्न करतायत, जे की तेढ निर्माण करत आहे, जे की कुठलाही आमचा तसा हेतू नाही। त्यांचा हेतू सरळ मानस आहे, हे जे घर बळकावायचा त्यांचा प्रयत्न आहे।